ट्रॅपचे असे भरपूर प्रकार आहेत, एन नंबर ऑफ असं म्हणता येईल, कारण रोज एक एक ट्रॅप येतोय आणि रोज आम्ही पकडून तो उघडकीला आणतोय डिपार्टमेंट. पण आता लेटेस्ट म्हणजे अगदी ताजा ताजा ट्रॅप सांगतो. महिलांना काय आवडतं? साडी. आणि साडी ती कुठली जास्ती आवडते? तर कुणीतरी गिफ्ट दिलेली विकत घेण्यापेक्षा. ही सायकॉलॉजी आहे. ह्या सायकॉलॉजीचा आधार घेऊन भामट्याने एक ट्रॅप रचलेला लेटेस्ट सांगतो तुमच्या माध्यमातून. तुम्हाला एक गिफ्ट येतं, मग पार्सल येतं कुरिअर सारखं, आणि त्याच्यातलं वरच्या बाजूला हाफ ट्रान्सपरंट असतं, आतमध्ये काय वस्तू दिसण्यासारखं, आणि त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाची एक साडी असते विथ प्राइस टॅग 4,000, 4,500, 5,000 अशी. आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही गेल्या महिन्यामध्ये मॉलमध्ये गेला होता ना, तर तुमचं लकी ड्रॉ लागलाय, त्याचंही गिफ्ट आहे. किंवा तुम्ही सिनेमाला गेला होता ना, तर त्याचं लकी ड्रॉ काढलाय, त्याचंही गिफ्ट आहे. किंवा तुमच्या एका मैत्रिणीने सांगितलंय नाव नको सांगू, सरप्राईज गिफ्ट आहे असं म्हणून ते दिलेलं आहे. हे 3-4 कारणापैकी एक कारण सांगितलं जातं. एक घडलेली घटना सांगतोय मी तुम्हाला, किस्से म्हणजे किस्से आहेत हे. तर त्या महिलेने ती साडी घेतली. आता कुणाला नकोय? 4,000ची साडी घर बसल्या मिळाली, तिने घेतली. मग त्या माणसाने सांगितलं की फक्त आम्हाला पोचल्याची अॅक्नॉलेजमेंट लागते तुम्हाला मिळाल्याची, तर तेवढं आम्हाला, तुम्हाला एक नंबर येईल अॅक्नॉलेजसाठीचा, तेवढा आम्हाला द्या. आणि तिला तो 4 आकडी नंबर आला, तिने तो त्याला दिला, त्यांनी तो घेतला. आणि मग तो सांगितलं की ठीक आहे, आता QR कोड आहे आमचा, तेवढा स्कॅन करा म्हणजे आमच्या ऑफिसला डायरेक्ट पोहोचेल तो. आणि मग त्यांनी, आपण नेहमी QR कोड स्कॅन करण्याची सवय झाली, तिने तो स्कॅन केला आणि पाठवलं ओके म्हणून. तर तो म्हणाला काम झालंय, थँक्यू मॅडम म्हटला. पाणी मिळेल का जरा? पाणी पिलं, नशीब का मीठ खाल्लं नाही, पाणी पिलं आणि तो निघून गेला. आणि निघून तो पार्किंग मधनं गाडी काढून चौकातही गेला नसेल, ह्या बाईच्या बँकेचा मेसेज आला, तुमच्या खात्यातले 3.5 लाख रुपये गेलेत, म्हणजे डेबिटेड 3 and 5 lakh, 350. आता हे कसं झालं? तर तुम्हाला आवळा दिला साडीचा आणि कोहळा काढून घेतला मोहात पाडून. तर हे टाळा. कुणी पाठवलंय, काय पाठवलंय, खात्री करून घ्या. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.